आजी प्लीज एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या। आजी खरंच माझी काय चूक नाही हो। आजी प्लीज आजी। मी आता तुझ्याशी बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये। तू नको मागे मागे येऊस आणि आता इथे थांबायची गरज नाहीये। चला कमळे नको मनाला लावून घेऊस। आता आपल्या इथं कोण बी ऐकणार नाही। आता जेव्हा खरं काय ते कळल तेव्हा त्याच येतील तुझी माफी मागायला। देवा माझ्यासोबतच तू असं का वागतोय? नाही आता मी तुलाच जा विचारणार आहे। कमळे अगं देवी आई, आजवर यांनी खूप सहन केलंय ग। आणखी किती सहन करायचं? त्यांच्या यातना मला बघवत नाहीये। काय करू मी अजून त्यांच्यासाठी? कृपा कर देवी, त्यांचा पाय लवकर बरा होऊ दे। आता माझा फक्त तुझ्यावरच विश्वास आहे। कमळे कमळे अगं ऐक की। कमळे इथं काय करणार आहेस तू? कमळे अगं अन्नपूर्णा आजी तुझं काय बी ऐकून घेणं झालंय, तरी बी त्यांच्या मागं मागं तू इथं का आली आहेस? काय खरं काय खोटं हे त्यासनी कळलंच पाहिजे नक्की। कमळे अगं ऐक की। आजी कमळे आजी एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या। आजी मी खरंच सांगायला मी काहीच नाही केलं। त्या तेलात काय कोणी मिक्स केलं मला खरंच माहित नाही हो। आजी मी तुमच्या पाया पडतो, मी खरंच सांगायलोय हो। प्लीज एकदा ऐकून घ्या माझं। आजी अगं तू उठ। आजी खरंच ते गुणकारी होते। आजोबास ते बरं वाटावं ह्योच माझा हेतू होता। टीव्ही मी त्या तेलात काहीच मिसळलेलं नाही हे तुला माहित आहे। ते कोणी केलं का केलं मला नाही माहित, पण मग या सगळ्याची शिक्षा मला का? ज्या आजींनी मला प्रेम दिलं मी सुद्धा त्यासनी आजींचा मान दिला। आमचं एवढं छान नातं तयार झालं होतं, मग आमच्यामध्ये असं जीव घेणा गैरसमज का निर्माण केलास? गुरुजी आजी तुला एकदा सांगून कळत नाही का? मला आता नाही बोलायचंय तुझ्याशी। आजी मला खरंच नाही माहिती समजा काय झालं। त्या तेलात कोणी काय मिक्स केलं मला नाही माहित हो। जे झालं ते त्या तेलामुळेच झालं ना। नको समजावूस, मला नाही ऐकायचंय काही। देवाच्या साक्षीनं मी तुम्हाला एवढंच सांगतो की मी त्या तेलात काहीच मिक्स केलेलं नाही। तुमचा विश्वास बसत नाही ना? मग आता मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे एकच उपाय आहे। आता देव मला जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। गिरिवरविन्दशिरोधिनि वासिनि विष्णु
अगं काय हा वेडेपणा, हात भाजेल ना तुझा. टाक बरं, टाक तो. कमळे, अगं काय करायलीस? जो गुन्हा तू केलाच नाहीस त्याची शिक्षा स्वतःला का करून घेतेस? अगं जी माणसं तू निर्दोष आहेस तरी मी नको नको ती तुला बोललीत, आणि साधा एक माणूस तुझ्यावर दया करणार झाला, त्यासनी काय समजून सांगणार आहेस तू? तू काय बी केलं तरी त्यासनी काय बी फरक पडणार नाही. दगडाच्या काळजाची आहेत ना वही. काय ग कमळे, उद्या तुला काही लागलं काही झालं तर तुझ्या भविष्याचा जरा तरी विचार केलायस काय? आबा आणि सरू काकी यांच्या आशेवर पाणी सोडणार आहेस काय? चल